सनातनच्या साधकांनीच डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केली। आपचे नेते आशिष खेतान यांचं ट्विट। तपास यंत्रणांनी मारेकरांची ओळख पटवल्याचा खेतान यांचा दावा। सनातनच्या पनवेलमधल्या आश्रमावर सीबीआयचा छापा। आज सकाळपासून सुरू आहे छापासत्र। राहुल गांधींच्या गळ्यात लवकरच पडणार अध्यक्षपदाची माळ। काँग्रेसमधल्या उच्चपदस्थ सूत्रांची माहिती। सततच्या पराभवानंतर नेतृत्व बदलासाठी दबाव वाढला। शिर्डीमध्ये कंजारभाट जात पंचायतीचा जात अजूनही सुरूच। लग्नानंतर नवरीला लगेचच द्यायला लावली कौमार्याची परीक्षा। नापास झाल्याचा कांगावा करत नवरीला सोडलं लग्न घरीच। राज्य महिला आयोगाने घेतली दखल। पोलिसांकडून मागवली माहिती। भुजबळांची नाशकातली 23 एकर जमीन सरकार जमा। भुजबळांना सरकारचा पुन्हा जोरदार धक्का। मंत्रालयातील पथकाची धडक कारवाई। मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारल्याचं खडसेंकडून तोंडदेखलं स्पष्टीकरण। म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीची तारीख ठरलेली नसते, पण मुक्ताई देवीच्या सोहळ्याला दरवर्षी येतो। मान्सून 7 जूनलाच राज्यात धडकणार। जूनमध्ये कमी पावसाची शक्यता, तर ऑगस्टमध्ये राज्यातली सगळी धरणं भरतील स्कायमेटचा अंदाज। सांडपाण्याची टाकी साफ करताना 4 मजुरांचा मृत्यू। विषारी वायूमुळे मृत्यू झाल्याची माहिती। हरियाणाच्या सोनीपतमधली घटना। गॅस सिलेंडर 21 रुपयांनी महागलं। पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही लक्षणीय वाढ, तर आजपासून सेवा करातही अर्ध्या टक्क्यांनी वाढ। आणि गुजरातच्या गीर अभयारण्यात दिसलं सुंदर दृश्य। कृत्रिम तलावात पाणी पिण्यासाठी आलं सिंहाचं अख्खं कुटुंब।